घरात सोनं असेल तर चिंता का करायची? पैशांची तातडीनं गरज असेल तर सोनं नेहमीच उपयोगी पडतं. गोल्ड लोन हे एक सिक्युअर्ड लोन आहे. तुम्ही सोनं बँक किंवा NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. सिक्युअर्ड लोन असल्यानं बँका सहजपणे आणि अतिशय कमी व्याजदरात कर्ज देतात. सोनं गहाण ठेवल्यामुळे बँकेसाठी कर्ज बुडण्याची जोखीम कमी असते. गेल्या काही वर्षापासून गोल्ड लोनच्या मागणीत सातत्याने वाढ का होतीये हे आता जाणून घेऊया. सोन्याच्या मोबदल्यात बँका कर्ज देण्यास तत्पर असतात. RBIच्या आकडेवारीनुसार बँकांच्या गोल्ड लोनच्या पोर्टफोलिओमध्ये 16.2% वाढ झाली आहे. गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये मार्च 2022 ते 27 जानेवारी 2023 अखेरपर्यंत 11,968 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या व्याजदराप्रमाणेच बँकाही स्पर्धात्मक पद्धतीनं गोल्ड लोनवर व्याजदर आकारत असल्यानं दिवसेंदिवस गोल्ड लोनमध्ये वाढ होतीये. दुसरीकडे NBFC गोल्ड लोन देण्यात बँकांपेक्षा पुढे आहेत. फायनान्स इंडस्ट्री डेव्हलपमेंट काउन्सिल आणि क्रेडिट ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2022-23च्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या त्रैमासिकात म्हणजेच जानेवारी ते मार्च दरम्यान NBFCनी 50,958 कोटी रुपये गोल्ड लोन मंजूर केले आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीसोबत तुलना केल्यास गोल्ड लोनमध्ये 29% वाढ झाली आहे. याच कालावधीत NBFCच्या होम लोन आणि पर्सनल लोन मंजुरीचे प्रमाण कमी होते. शाळा आणि कॉलेजच्या ॲडमिशनच्या काळात NBFCच्या गोल्ड लोनमध्ये 10 ते 15% वाढ पाहायला मिळाली. बऱ्याच पालकांना त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचं असतं, मात्र हे कॉलेज नावाजलेले नसतात, त्यामुळे एज्युकेशन लोन मिळत नाही. त्यामुळे पालक गोल्ड लोनसाठी अर्ज करतात. पहला सवाल यह है कि पिछले कुछ सालों में गोल्ड लोन की डिमांड में तेजी क्यों आई है। तो अगर आप 2020 से देखें, कोविड के कारण स्पेशली कई लोगों पर आर्थिक दिक्कतें आई थी और उन्हें अपने कैश फ्लो मैनेज करने में और फाइनेंसिंग मैनेज करने में दिक्कतें आ रही हैं। तो अगर आपका क्रेडिट स्कोर बिगड़ गया है या आपकी इनकम स्टेबल नहीं है किसी भी कारण से, तो आपको कुछ लोन मिलने में दिक्कतें आएंगी, जैसे पर्सनल लोन हो गया। पर अगर आपके पास कोई एसेट है, जैसे प्रॉपर्टी हो गई या फिक्स डिपॉजिट हो गया या सोना ही हो गया, आप उसके अगेंस्ट लोन ले सकते हैं। गोल्ड लोनसाठी अर्ज करणं अगदी सोपं आहे. पर्सनल लोन किंवा एज्युकेशन लोन प्रमाणे खूप कागदपत्रांची आवश्यकता नाही, त्यामुळे काही तासांमध्ये कर्ज मंजूर होते. तसेच गोल्ड लोन मंजूर झाल्यानंतर पैसे कुठं वापरावेत यावरही बंधनं नसतात. म्हणजेच गोल्ड लोनचा वापर करून तुम्ही कोणत्याही वैयक्तिक कामासाठी वापर करू शकता. शाळा कॉलेजमधील मुलांचा प्रवेश असो की वैद्यकीय उपचार, तुमच्या गरजेनुसार पैशाचा वापर करता येतो. कर्जाचं नाव घेतल्यानंतर आपण पर्सनल लोनचा विचार करतो, मात्र पर्सनल लोनच्या तुलनेत गोल्ड लोन स्वस्त आहे. पर्सनल लोनचा व्याजदर हा 10 ते 11% सुरू होतो, तर गोल्ड लोनचा व्याजदर हा 8% सुरू होतो. तसेच 1% प्रोसेसिंग फी आणि व्हॅल्युएशन चार्जही गोल्ड लोनवर द्यावा लागतो. गोल्ड लोनचा लोन टू व्हॅल्यू रेशो म्हणजेच LTV हा 75 ते 90% आहे. म्हणजेच तुमच्याकडे असलेले सोन्याचे बाजार मूल्य काढण्यात येते. काढलेल्या बाजार मूल्याच्या तुलनेत 75 ते 90% कर्ज मिळतं. कर्जाचा कालावधी हा 3 महिन्यापासून 4 वर्षापर्यंत असतो. NBFCच्या तुलनेत बँकांचा गोल्ड लोनचा व्याजदरही कमी असतो. NBFC त्यांच्या भांडवलापैकी जवळपास 50% भांडवल बँकांकडून कर्ज घेऊन उभारतात. बँकांकडून कर्ज घेऊन NBFC ग्राहकांना कर्ज देतात. कर्ज देताना NBFC त्यांचं मार्जिन जोडून कर्ज देतात, त्यामुळे कर्जाचे दर जास्त असतात. मात्र बँकांच्या तुलनेत NBFC खूप कमी वेळात गोल्ड लोन मंजूर करतात. आता गोल्ड लोनचे व्याजदर किती असतात ते पाहूया. bankbazaar.com न दिलेल्या माहितीनुसार कोटक महिंद्रा बँकेत 8 ते 17%, SBI मध्ये 8.65 ते 9.75%, पंजाब नॅशनल बँकेत 8.10 ते 9.25%, इंडसइंड बँकेत 9.5 ते 17%, कॅनरा बँकेत 9.6%, मुथूट फायनान्समध्ये 10.5 ते 22% आणि मन्नपुरम फायनान्समध्ये 9.9 ते 24% एवढा वार्षिक व्याजदर आहे. लोन पे आमतौर पर हमने देखा है कि 4 या 5 चीज़ें होती हैं जो आपको ध्यान में रखनी चाहिए। नंबर 1 ये है कि गोल्ड सोना जो है आप कितना प्योर है, तो जितना प्योर होगा उतना उसका रेट कम होगा। 24 कैरेट का गोल्ड जो है उस पर रेट कम लगेगा, जो 18 कैरेट का गोल्ड है उस पर रेट ज़्यादा लगेगा।
अगर आप एग्रीकल्चरल रीजंस के लिए ले रहे हैं तो शायद रेट कम मिले। अगर आप एक एमएसएमई हैं या इंडिविजुअल हैं तो आपको शायद थोड़ा ज़्यादा रेट लगे। अगर आप लोन को गोल्ड लोन आप लोन की तरह ले रहे हैं तो रेट कम लगेगा। अगर आप ओवरड्राफ्ट की तरह ले रहे हैं तो रेट थोड़ा ज़्यादा लगेगा, और लोन जितना बड़ा होगा उतना शायद उसका रेट भी बड़ा हो सकता है। गोल्ड लोन घेताना क्रेडिट स्कोअरला तेवढं महत्त्व नसतं। क्रेडिट स्कोअर चांगला नसला तरीही गोल्ड लोन मंजूर करण्यात येतं। तर या उलट क्रेडिट स्कोअर चांगला नसल्यास पर्सनल लोनमध्ये जास्त व्याजदरानं कर्ज मंजूर होते। गोल्ड लोन घेताना जास्त कागदपत्रांची जमवाजमव करावी लागत नाही, व्याजदरही जास्त नसतात। त्यामुळे सध्या अनेक लोक गोल्ड लोन घेण्याला पसंती देत आहेत। 18 वर्षांहून अधिक वय असलेली कोणतीही व्यक्ती गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकते, मात्र तुमच्याकडे असलेल्या सोन्याचा मालकी हक्काचा पुरावा द्यावा लागतो। गोल्ड लोन घेतल्यानंतर हप्ता वेळेवर भरा। हप्ता वेळेवर न भरल्यास दंड द्यावा लागेल। कर्जाची परतफेड न केल्यास बँकांना सोनं विकण्याचाही अधिकार आहे। लोन चालू ठेवायचा असेल तर मुदत संपायच्या काही दिवस आधीच बँकेत जाऊन कर्जाची मुदत वाढवून घ्या।